नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे। नेहमी मी तुम्हाला कामाच्या संदर्भात सांगत असते, परंतु आज थोडा वेगळा विषय आहे। ही भारत सरकारचं एक लेटर आहे। ते लेटर म्हणजे आपल्या कृती समितीने जे आपल्या मागण्या ठेवलेल्या आहेत, जे आपल्यासाठी ज्या मागण्या केलेल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात धरून त्यांनी त्याच्यावर उत्तर म्हणून हे लेटर दिलेलं आहे। तर ते नेमकं काय हे आपण समजून घेऊया। पण नक्कीच एक सांगेल सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, की आपली चर्चा पण आपण ऐकलेली असेल की 1 एप्रिलपासून किमान वेतन कायद्यानुसार आपल्याला जे आहे ते आपण बसतोय का, तर आशा बाळगूया, आशा बाळगायला काहीच हरकत नाही। परंतु आता जे आपली कृती समिती किंवा आपली संघटना जे काम करत आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे संघटन हे एकत्र होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। 1751 बाजूला म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने जर मागणी करत असतील तर त्याला अर्थ नसतो, परंतु ही मोठी कृती समिती अशी आपली जी युनियन आहे तिच्या माध्यमातून अखिल भारतीय, इथं जर तुम्ही पाहिलं अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती हिच्या माध्यमातून आपल्या दिल्लीपर्यंत म्हणजे केंद्रापर्यंत आवाज उठवण्यात आलेला आहे। अशा भारतातनं अजून संघटना आहेत, पण ही खास करून आपल्या महाराष्ट्राची संघटना आहे। याच्या माध्यमातून भारत सरकारला आपले निवेदन दिलेलं आहे किंवा आपल्या मागण्या ठेवलेल्या आहेत आणि त्याला उत्तर हे भारत सरकारने दिलेलं आहे। कशा पद्धतीनं तर बघा ते बघूया, कारण आता थोडी आशा ठेवायला काही हरकत नाही। म्हणजे एक पाऊल आपलं युनियन आपलं काम करत आहे, अजून जोमाने काम केलं म्हणजे नक्कीच 100% यश आपल्या हातात येणार, एवढं नक्की। म्हणजे आपला जो ग्रॅज्युएटीचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटण्याच्या मार्गावर आहे असं दिसत आहे, परंतु सध्या अजून क्लिअर सुटलेला नाही, परंतु तो विचाराधीन आहे असं हे लेटर तरी केंद्र सरकारचं सांगत आहे। आणि आपलं मानधनवाढ, कारण केंद्राचं मानधनवाढ आपलं गेल्या 2014 पासून झालेलं नाही आहे, तर 2014 पासूनचं आपलं मानधनवाढ झालं नसल्यामुळे राज्याचं होतं, परंतु केंद्राची वाढ आपली होत नाही। तर केंद्राची वाढ आणि ग्रॅज्युएटी, तर हे आपले जे प्रश्न आहेत तर हे कदाचित आपले होऊ शकतात, कारण की विषय आपला तोच होता। अखिल भारतीय जी आपली कृती समिती आहे तर हिने टाकलेला जो प्रश्न आहे तर तो हाच होता की आपल्याला मानधनवाढ, कारण आपण जे काम करतो त्या कामाच्या मानाने आपल्याला मानधनवाढ ही खूप कमी आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएटी ही मंजूर व्हावी, अशा पद्धतीनं त्यांनी निवेदन दिलेलं आहे। लढा हा चांगला झालेला दिसतोय, मागेच लढा झालेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि कदाचित त्याचं फळ हे चांगलंच मिळेल। तर आपल्याला आशा बाळगायला आता काहीच हरकत नाही। आता जे दिलेलं आहे बघा, आपके संगठन अखिल भारतीय आंगनवाड़ी कर्मचारी कृति समिति के बैनर के अंतर्गत आंगनवाड़ी कार्यकर्ताओं AWWM आंगनवाड़ी सहायिकाओं म्हणजे सेविका आणि मदतनीस द्वारा प्रस्तुत की गई विभिन्न जन शिकायतों का अवलोकन करें। तो बघा, पहिला जो दूसरा मुद्दा है तो मानदेय वृद्धि के संबंध में यह सूचित किया जाता है कि आंगनवाड़ी कार्यकर्ताओं सहायिका स्थानीय समुदाय के मानद कार्यकर्ता है जो बाल देखभाल और विकास क्षेत्र में अंशकालीन आधार पर अपनी सेवाएं प्रदान करने के लिए आते हैं। मानद कार्यकर्ता होने के नाते आंगनवाड़ी कार्यकर्ताओं को और आंगनवाड़ी सहायिकाओं को सरकार द्वारा समय पर निर्धारित मासिक मानदेय का भुगतान किया जाता है। केंद्र सरकार द्वारा दिए जाने वाले मानदेय के अतिरिक्त राज्य और केंद्र शासित प्रदेश ने अपने संसाधनों के इन कार्यकर्ताओं को अतिरिक्त अधिक प्रोत्साहन या मानदेय का भुगतान करते, जो राज्य पर भिन्न भिन्न होत आहे। म्हणजे आपल्याला माहिती की आपलं पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्याचं जे मानधन आहे ते दिलं जातं ते वेगळं आहे, फक्त केंद्राचं एकसारखं आहे। आणि जर एक प्रश्न जर आपण ठेवला खरोखर महत्त्वाचा आहे तो म्हणजे की गेल्या 2014 पासून आपलं केंद्राने 1 रुपया वाढवलेला आणि त्याच्यामुळे आता केंद्र त्या विचारात आहे असं हे लेटर तरी म्हणत आहे की आपले ग्रॅज्युएटी के संबंध में सूचित किया जाता है कि भारत के माननीय सर्वोच्च मनीबेन मगनभाई भारिया बनाम जिला विकास अधिकारी दाऊद और अन्य मामले में गुजरात राज्य सरकार ने संबंधित प्राधिकरण को पात्र आंगनवाड़ी कार्यकर्ताओं सहायिकाओं को ग्रॅज्युएटी का लाभ प्रदान करने का निर्देश दिया है। आपल्या सगळ्यांना माहिती की गुजरातच्या हायकोर्टामध्ये जे आपण पाहिलं, गुजरातच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएटी देण्यासाठी ची मान्यता ही कोर्टाने दिलेली आहे आणि ती लागू होण्यात यावी आणि त्याच पद्धतीने आपल्याला मानधन वाढवावी। तर यासाठी जे सरकार आहे, भारत सरकार आहे, तर हे विचार करत आहे। म्हणजे त्यांच्यापर्यंत जे युनियनने लेटर टाकले, युनियनने ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्याला उत्तर दिलेलं आहे आणि आता त्या दिशेकडे वाटचाल सुरू आहे। म्हणजे केंद्राकडे ते
गेलेला आहे आणि आता केंद्रामध्ये त्याची विचारविनिमय म्हणजे त्यांचं जे आहे त्याच्यावर त्यांची चर्चा सुरू आहे. तर आशा बाळगूया की आपलं नक्कीच मानधन वाढ हे होऊ शकतं आणि आपला ग्रॅज्युएटीचा देखील प्रश्न सुटू शकतो. आता तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर ग्रॅज्युएटी लागू झाली तर नेमकी ग्रॅज्युएटी काय, ग्रॅज्युएटीचा फायदा काय असतो, ग्रॅज्युएटी कशा पद्धतीने त्याचं समीकरण असतं, कसं सूत्र असतं, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे. परंतु ताईंनो एवढं नक्की आहे की सध्या चर्चा पण खूप जोरात होत आहे की 1 एप्रिलपासून आपल्याला म्हणण्यापेक्षा 1 एप्रिलपासून जे कामगार आहेत तर त्यांना किमान वेतन कायद्यानुसार त्यांना दिलं जाणार आहे. तर आपण त्याच्यात बसतो का, आपल्याला त्याचा लाभ होईल का? कारण की आपण सरकारचे कर्मचारी आहेत, आपण मानधनी कर्मचारी आहोत, त्याच्यामुळे आपण बसायलाच पाहिजे आणि आपल्याला देखील त्याचा लाभ व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि तसं होऊ शकतं. पण क्लिअर असं सांगणं कठीण आहे. परंतु एक नक्की आहे की आपली ग्रॅज्युएटीचा प्रश्न हा नक्कीच सुटू शकेल. त्याच्यासाठी वाटचाल शासनाकडे सुरूच आहे, कारण तसं कोर्टाने पण आदेश दिलेला आहे. आणि मानधनवाढ गेल्या 2014 केलेली म्हणजे खूप वर्ष झाले. तर आपली मानधन कारण 2 पंचवार्षिक होऊन गेल्या, त्याच्यामुळे आपली मानधनवाढ होणं हे अपेक्षित आहे आणि ती होणारच असं आता चिन्ह दिसत आहे. त्याच्यामुळे आपण आशा बाळगायला काहीच हरकत नाही. तर ताईंनो आता सध्या फक्त शासन म्हणजे जे आहे जसं राज्य सरकारचं आपण नेहमी बैठकमध्ये सकारात्मक, त्या पद्धतीने केंद्र सरकारचं देखील सकारात्मक असं म्हणूया थोडक्यात. पण ज्या कम्युनिटीमध्ये याच्यावर आपल्या सेविका नाहीत, मदतनीस नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण यांना प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न माझ्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे. त्याला थोडा वेळ लागेल, पण आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.